हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी सकाळीच उठले आणि मला ब्रायडलचा मेकअप करायचा होता. मला ऑर्डर होती आणि खूप दिवसानंतर मी बसने प्रवास करत होते. आम्ही आलो आता सिडको बसस्टँडला आणि सिडकोहून आम्हाला बस धरायची होती बीडची आणि अशा प्रकारे आम्ही आलो आणि ऑटोनेच प्रवास केला आणि त्यानंतर आम्ही बसने जात होतो. तर खूप दिवसानंतर मी बसने लांबचा प्रवास केला, कारण की जसं माझं लग्न झालं तेव्हापासून मी काय बसने कुठं काय गेले नाही आणि खूप दिवसानंतर म्हणजे कामानिमित्त मला बसने जायला मिळालं. छान वाटलं, कारण की बसने मी कधी जात पण नाही आणि गेले तर निमित्तच जाते, पण तसं काही काम कधी आलं नाही, कारण की माझे हजबंडच माझ्यासोबत येतात कुठं पण जायचं असलं तर, ऑर्डर वगैरे असली तर. नाही तर माझ्या फ्रेंडसोबत मी जाते. पण आज मी माझ्या जावेला घेऊन चालले होते आणि एकदाची आमची बस निघाली. म्हणजे ह्या बस बघून आठवण येते की लहानपणी कुठं जायचो कुठं नाही. तसंच आम्ही आलो चिकलठाणला. म्हणजे इकडूनच जायचं होतं, आम्हाला माहिती नव्हतं का इथून पण बस लागेल म्हणून. पण आम्ही गेलो, सिडकोहूनच बसलो आम्ही. परत आलो चिकलठाणला. मग आम्ही केलं चिकलठाणला बाय बाय. आणि कारण की आम्ही जर इथून बसलो असतं तर लगेच आम्हाला जाता येत होतं, सिडकोला जायची गरज नव्हती. मग आम्हाला दोघींना पण झोप लागली होती. मग पोचलो आम्ही एकदाच, पण तो रिक्षावाला काही निघतच नव्हता. त्याला टाईम होता. मग त्यांना म्हटलं की चला लवकर, नवरीचा मेकअप करायचा आहे. मग पटकन तो निघाला आणि त्यानंतर नवरीच्या घरी पोचलो आम्ही. मग पोहे वगैरे खायला दिले आणि मग मी सायडर मेकअप करून घेतले लवकर, म्हणजे पटकन आवरलं तर मग लवकर निघता येईल ना, कारण की लांब होतं खूप म्हणून. मग सायडर मेकअप करून घेतले. जी ही मुलगी होती तिच्या तोंडावर खूप पिंपल्स होते, ते काही कवर मला व्यवस्थित करता नाही आले, पण तिला आवडला माझा मेकअप, कारण की ते म्हणे माझ्या चेहऱ्यावर खूप डाग होते आणि छान केला मेकअप. आणि नवरीचा मी असा मेकअप केलेला, कसं वाटलं ते नक्की कमेंटमधून सांगा. आणि अशा प्रकारे मी सायडर पण आवरून घेतले. 3 सायडरचे लूक होते आणि मग आलो आम्ही मंडपात. पण बघितलं तर कोणीच नाही. मग नवरी काही लवकर येतच नव्हती, कारण त्यांचा डान्सच चालू होता. मग आम्ही दोघी बसून गोळा खात होतो. इथेच आम्हीच टाईमपास केलेला, कारण की ती लवकर येईनाच, मग बोर होत होतं, म्हणून आम्ही दोघी जावेनी गोळा खाल्ला. आणि इकडं बघितलं तर नवरीचा फोटोशूट चालू होता. ती काही लवकरच येत नव्हती आणि दुसरा लूक करायचा होता म्हणून वेळ पण होत होता. आणि एकदाच तिला बोलले मी की काय गं बाई, इतका वेळ का? नंतर ती म्हणे थांबा ताई, कारण की फोटोशूट पण करायचं आहे. तर मग मी तिला बोलले की नाही, थांबायला तर नाही जमणार आणि खूप वेळ होतो आहे. अशा प्रकारे मग मी तिचा लूक पण केला. तिला खूप छान आवडला माझा मेकअप. ती म्हणे खूप छान वाटलं, जास्त काही हे पण नव्हतं. मग ती नवरदेवाला बघून नाचायला लागली. तिकडे नवरदेव डान्स करत होता. अशा प्रकारे आम्ही तिचं मेकअप फायनल लूक करून दिला आणि आम्ही निघालो आमच्या घरी. बाय बाय. आवडला तर लाईक करा.